नालासोपाऱ्यामध्ये बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई केली जाते। 34 इमारती पाडण्यात येत असून अनेक कुटुंब उघड्यावर पडलेली आहेत। पाहूयात। नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतीवरती पालिका प्रशासनाची तोडक कारवाई ही सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता या साई कृपा इमारतीच्या समोर उभा आहोत। ही जी इमारत आहे ही पूर्णतः पालिका प्रशासनाने कोकलेलच्या सहाय्याने या ठिकाणी तोडण्यास सुरुवात केलेली आहे। पालिका प्रशासनाची ही तोडक कारवाई सलग सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वसई विरार महानगरपालिकेकडून नालासोपारा पूर्व परिसरातील बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येते आहे। या कारवाईत 34 इमारती पाडण्यात येत असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। काही ना घर के बदला घर दिए ना कुछ दिए, पहले नहीं लोग गरीब आदमी को आज रोड पर छत से रोड पाए, कल में हम लोग रोड पे से भाग आ जाएंगे। आम्हाला रूम देत असेल तर ठीक आहे, मान्य आहे, तर आम्ही हात वरती करतोय। नाही देत असेल तर आम्हाला जे करत असेल आम्ही करू शकतो, नाही तर आम्ही जीव तरी देईल, आता काय पण करू आम्ही। हे अनलिगल जमीन होती तर आम्हाला कशाला इथं बसवला? आम्ही काय इतना 20 साल राहून पण आता कुठं जाऊ आम्ही? 10वीच्या परीक्षा तोंडावर आहेत आणि या कारवाईत बेघर झालेल्यांच्या मुलांनी अभ्यास कुठं आणि कसा करायचा हा प्रश्न आता उभा ठाकलाय। तुळशी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गरिमा गुप्तांचं ही घर या तोडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आलं। गरिमाचे आईवडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। हातावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे। आता मला उद्या पण जायचं आहे परीक्षा द्यायला, इंग्रजीची आहे, मी काय अभ्यास करणार इकडे रस्त्यावर राहून? सांगा मला कोणतरी। रूम पण नाही दिसलाय, इथून तोडला पण दुसरा पण नाही रूम दिसला की आम्ही राहू तिकडे, पण आता आम्ही आमच्या इथे ताकद नाही की आम्ही दुसरा रूम घेऊ। नेमकी कारवाई कशी आणि काय करण्यात आली ती पाहूयात। वादग्रस्त डंपिंग आणि मलनिस्सारणच्या जागेवर बेकायदा 41 इमारती आहेत। 28 नोव्हेंबर 2024 रोजी 7 अनधिकृत इमारती भुईसपाट करण्यात आल्या। नागरिकांचा रोष पाहता कारवाई थांबवली। पुन्हा 23 जानेवारी 2025 पासून कारवाईला सुरुवात झाली। मोठ्या फौजफाट्यासह 41 इमारतींवर हातोडा पडलाय। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली। यापूर्वी आम्ही 7 इमारती निष्कासित केलेल्या आहे। आता राहिलेल्या 34 इमारती आहेत। ही 34 इमारती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि ही आता 34 इमारती आम्ही निष्कासित करणार आणि बंदोबस्त पूर्ण आहे, त्यामुळे आता इथे काही आम्हाला त्रास नाहीये कारवाई करताना। हायकोर्ट यांचे आदेश आहेत, त्यानुसार म्युन्सिपालिटीने आमच्याकडे बंदोबस्त मागितला होता, तो आम्ही अभ्यास करून बंदोबस्त पुरवलेला आहे। नागरिकांनी देखील सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे। कोणीही तर चुकीची कुठली गोष्ट होत नाहीये। कायद्यानुसार जे आदेश प्राप्त आहेत त्यानुसारच कारवाई होत आहे। नागरिकांनी देखील सहकार्य करावं। बेघर झालेल्या कुटुंबांनी कुठं जायचं, काय करायचं यातील अनेक जणांचा संसार हातावर आहे। घर सावरायचं की पोट भरण्यासाठी धडपड करायची असा संतप्त सवाल हे नागरिक उपस्थित करताय। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।